मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे आणि त्यासाठी शहरामध्ये नव्यानं बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसासाठी आरक्षित असावीत अशी मागणी ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांनी केली। गेल्या वर्षी मी याबाबत एक अशासकीय विधेयक सादर केलेलं होतं। मांसाहार आणि धर्माच्या आधारावरती घरं नाकारण्याच्या समस्येचं निराकरण करणं हे विधेयकाचं उद्दिष्ट होतं। मुंबईमध्ये मराठी लोकांची लोकसंख्या कमी होतीये आणि त्यामुळे तातडीनं कायदा करण्याची गरज अनिल परब यांनी व्यक्त केली आहे। माणूस टिकला पाहिजे आणि मराठी माणसाला परवडणारी घरं ही मिळाली पाहिजेत। आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होते। या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला 50% घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत। प्रत्येक सोसायटीमध्ये किमान 500 फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत, कारण फार मोठी घरं ही मराठी माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहेत। छोटी घरं बांधली तर मराठी माणूस मुंबईमध्ये राहू शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।